जानकी, आज खरंच माझ्या वाढदिवशी फार मोठी भेट दिलीस ना. आणि आज आमच्या घरात आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे तुझ्याशी बोलून मला माझा मूड खराब करायचा नाहीये. तुम्ही काय, मी तुला इकडे आत्याबाईंची 75 साजरे करण्यासाठी नाही आणलाय. तू इकडेच राहायचंयस. माझ्याकडून तुम्हाला कधीच कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, हा शब्द देतो मी तुम्हाला. या सगळ्याचा शेवट तू कसा करणार आहेस? कॉलेजच्या काळात खूप पराक्रम केलेत त्यांनी. खूप मोठे नट म्हणून प्रसिद्ध होते ते. अरे अरे काय चालवलंय काय तुम्ही? अरे नको. बसा. हा, टाळ्या. अरे हो हो, झाली झाली, माझी प्राणप्रतिष्ठा झाली. पण तुम्ही सगळेजण असे आरती करायला उभे राहिल्यासारखे काय उभे आहात? कळणार कळणार. तुझ्या 75 निमित्त किल्लेदार कुटुंबातील प्रत्येक जण इथे एक रंगारंग कार्यक्रम सादर करणार आहे. ज्यामध्ये नृत्य, गायन, संगीत अशा विविध गोष्टी असू शकतात. तर तुझ्या समोर सगळ्यात पहिल्यांदा सादर करणार आहेत ह्या घरातले बहीण भाऊ एक धमाल कॉमेडी गोष्ट, लॉरेन अँड हार्डी. या मेहरबान साहिबान कदरदान, इधर दीजिए ध्यान. मेरी आवाज और आपके कान, तालियां. तो आज दुनिया का सबसे मशहूर मदारी आपके सामने पेश करने जा रहा है दुनिया का सबसे मशहूर जमूरा. बजाओ ताली. गण्या ये ना. तालियां. जमूरा, सबको उडी मार के दिखा. येडे, जम्मदारी पण गेला उडत आणि जमुरा पण गेला उडत, कळलं का? आपलं काय ठरलं होतं? लॉरेन हार्डी करायचं ना. माकडाचा खेळ कुठून आणलास तू? जमुऱ्या, अरे असं सगळ्यांसमोर बोलायचं नाही. आपले कपडे आले नाहीत म्हणून आपण हे करतोय ना. चला, असं काही नसतं. मी नाही होणार आहे माकड वगैरे. हट. घ्या. हा जमुराज मदाराला उलट बोलतोय. वामन दादा, असं असेल तर मग तुम्हीच व्हा ना. काय माकड? गणेश बाळा, अरे ज्या दिवशी माझं लग्न झालं ना त्याच दिवशी नियतीने माझं माकडच केलेलं आहे. आणि माझा मदारी इथे माझ्या शेजारीच बसलेला आहे. गड्या, तू उडी मारणार आहेस की नाही? नाही तर मेहरबान कदरदान साहिबान, आज के इस खेल में मदारी ही उड़ी मारेगा. चल मदाऱ्या, उड्या मार. गण्या, आता जरा जास्तच होतंय तुझं. जमुरे, अपने घर में ये औरत कौन आई है? इस औरत ने तो नीचे पैंट डाली है. ओ काकू, तुम्हाला कोण पाहिजे? वाकनीत काका. ए म्हातारे, हो तिकडं. एवढीच्या टीसभर माकडाला तुला ऍडजस्ट करता येत नाही आणि शो करणार म्हणे. हो तिकडं, चला. अग्नेश, काय तमाशा लावलाय? तमाशातच मावशी असते एवढं पण माहिती नाही का? आणि एवढा हळू आवाजात का बोलताय गडे? जरा नरसिंहाची डरकाळी फोडा की अशी. अग्नेश, थांबा 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 थांबा. हे बघा, हा ही आमची अशी करून झाली
कसं घेतेस ग आत्या तू हे तरी? हा हे बघ आणि दे मांडे ग. अगं बघ ग. मावशी स्टॉप बघू. अजिबात पुढे म्हणून जायचं नाहीये. अगं बाई, आत्याबाई आता तुम्ही मधनं बाजूला सारखा बरं का, नाही तर तुमचा सिग्नल सुद्धा तोडून पुढे जाईल मी. हा अगं हो हो, मला सांग तुझ्या बरोबरीच्या त्या सगळ्या गवळणी सख्या दही दूध लोणी घेऊन येणाऱ्या आहेत कुठे आज? मया तुम्हाला बघून घाबरून मागच्या मागच पळाल्या. आणि काय ग तिकडे गोकुळाला जायचं सोडून इकडे कुठे आलीस किल्लेदारांच्या घरात कडमडायला? कडमडायला नाही काही, मी गेले होते माझ्या कृष्णाच्या शोधामध्ये. समधीकडे शोधलं पण कुठेही सापडना. कृष्णाच्या शोधात कृष्णा त्या सापडली मला. मला कळलं तिच्या आज 75 आहे म्हणून मग मी तिला शुभेच्छा द्यायला आले. शुभेच्छा द्यायला आला? द्या ना शुभेच्छा, द्या ना आत्याला व्यवस्थित शुभेच्छा द्या. या शुभेच्छा आत्याबाई. तुम्हाला माझ्याकडनं आणि आमच्या समध्या गोपिकांकडनं तुमच्या 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा. साहेब माफ करा साहेब, तुम्ही म्हणालात काहीतरी सादर करा म्हणून प्रयत्न केला. नाही साहेब, पुन्हा नाही करणार असं. वाकलेस चल जमुरे. तर मावशीबाईच्या या लटक्या झटक्यानंतर आपल्या घरातला कन्हैया त्याच्या अहिल्या नावाच्या गोपिकेला भुलवण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर सादर करणारे एक सुरेल बासरी वादन. एक मिनिट. आज मी बासरी वगैरे अजिबात वाजवणार नाहीये. खरंच? काय आनंद काय होतोय बघा. ही माझ्या बासरी वादनाची किंमत आहे. नाही माझी बासरी ऐकायची तुमची लायकीच नाहीये, तेच खरंय. एक मिनिट काय? हे बघ, तू बासरी जरी वाजवणार नसलास ना तरी काहीतरी परफॉर्म करायलाच लागणार. कंपल्सरी आहे. काहीतरी करणारच आहे. जा जागेवर जाऊन बसा. जा बघतो काय आहे. चला. तर आत्या तुझ्यासाठी तुझ्या वाढदिवसासाठी मी एक खास गाणं तयार केलेलं आहे. लक्ष देऊन ऐक बरं, आणि तुम्ही सगळे जरा साथ द्या हा मला. हा आत्या, हे गाणं तुझ्यासाठी. तुझी चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. तुझी चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. उगाच भुवई ताणून फुकाचा रुसवा आणून, पदर चाचपून हातान
ओठ जरा दाबीशी दापान, हा राग जीव घेणा खोटा खोटाच बहाण, आता माझी मला खूण पटली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली, ताल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. अरे जरा जोरदार टाळ्या. हा या या या. तर आता या बेसुऱ्या गाण्यानंतर त्यानंतर जर एक तडकता फडकता डान्स परफॉर्मन्स झाला तर ऐशपत डान्स तो कळतो मला, पण कोण करणार कोण आहे? सब्र जमुरे सब्र, सब्र का फल मीठा होता है. तर लेडीजों और जेंटलमैनों, दिल थाम के बैठिए, नजर गाड़ के देखिए, क्योंकि आपके सामने आ रही है विपाशा बासु. दबे. हाँ, तर आपके सामने आ रही है राखी सावंत. अरे याला बरीच माहिती आहे. गण्या तू जरा गप्प बसशील का आता? हाँ, तो आपके सामने आ रही है इन सबको पीछे छोड़ने वाली सुंदरता की मूरत और इस घर की महारानी जानकी देवी. तालियां. उस्ताद, लगता है आपकी आंखों को धोखा हुआ है. ये बिपाशा बासु भी नहीं है और राखी सावंत भी नहीं है, ये तो घरगुती अलका कुबल है. हे अमृता, अगं काहीतरी काय, हे नव्हतं आपलं ठरलं. मी नाही करणार असं काही. एक मिनिट जानकी, आज तुझी मर्जी महत्वाची नाहीये. माय लॉर्ड आत्याजीची मर्जी काय आहे ते महत्वाचं आहे. आत्याजी, क्या किया जाए? बुलाओ बुलाओ, किसको भी बुलाओ, मुझ मेली को क्या बगने का ही तो है. आत्या, आज तू उत्सव मूर्ती असलीस तरी सुद्धा हिंदी नको ग बोलूस तू. बघा अरे बाई, अहो तुम्ही काय यांच्याकडे लक्ष देताय? काहीतरी बोलताय त्या. सगळ्यांसमोर कुठं नाचू मी? नाचता येत नाही तर सरळ सरळ सांगायचं ना, मला नाचता येत नाही. उगाच आढेवेडे कशाला घ्यायचे? तुम्ही काही पण बोलात ना तरी चालेल, पण मी ते काय नाचबीच नाही करणार बाबा. जमुरे, अब क्या करें? अब हम कुछ नहीं करेंगे, जो कुछ भी करना है ना वो नरसिंह भाऊजी करेंगे. हे बघा, मी कोणावरही जबरदस्ती करणार नाही. हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. भाऊजी, नाच फक्त जानकीनेच करायचा असा काही नियम आहे का? नाही म्हणजे दुसरं कोणी नाचलं तर चालणार नाही? अगं पण दुसरं कोणी म्हणजे आता राहिलं कोण? मी आणि गण्यात, आणि आम्ही दोघं जास्तीत जास्त बाल्या डान्स करू शकतो. तुम्ही जर असा बाल्या डान्स करणार असाल ना तर मग मी पण असा बेली डान्स करू शकतो. एवढाच. तुम्हाला कोणालाही काहीच जमत नसेल तर ठीक आहे, मीच नाचते. काय बाहिल्या, हे जे सगळं नाच वगैरे करणं असतं ना, हे इतरांना नुसतं टोचून बोलणं, टाकून बोलणं एवढं सोपं नसतं. त्यामुळे
प्रत्येक गोष्टीत आपण धाडस दाखवलंच पाहिजे असंही काही नाहीये. हा नाही नाही, आम्ही काही करणार, आमचं काही नाहीच करणार ग, काही नाही. जमुरे, म्युझिक ऑन कर. तुझ्यातली ही कला आहे, एवढे दिवस दाखवलीच नव्हतीस तू. वा इल्या, खरंच खूप छान नाचलीस. हो ना, मामान कमाल केली आहे हिने खरंच. मलाही माहिती नव्हतं. फारच छान. जरा कोणी बघ. खूप मस्त झाला. तो जमुरे, इस लाजवाब डांस के बाद हिला वहिनी साहेब, बाहेर राधिका म्हणून कोणी तुम्हाला भेटायला आलंय. राधिका आली? राधिका